नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज 28 जून या दिवशीच्या चालू घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला आता आपण पहिला प्रश्न बघू. 5 वेळा विश्वविजेते ठरलेल्या कोणत्या खेळाडूला नुकतेच SJFI गोल्ड मेडल प्रदान करण्यात आले? SJFI गोल्ड मेडल. तर ह्याचं उत्तर आहे विश्वनाथन आनंद. तर विश्वनाथन आनंद यांना जून 2026 मध्ये स्पोर्ट्स जर्नलिस्ट फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजे SJFI सुवर्ण पदकाने गौरवण्यात आले. तर हे जे विश्वनाथन आनंद आहे हे भारताचे पहिले ग्रँड मास्टर म्हणून बुद्धिबळासाठी त्यांना योगदानासाठी त्यांना हा सन्मान मिळाला आहे. तर याच्यात महत्त्वाचा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे विश्वनाथन आनंद, आणि ते पाच वेळा विश्वविजेते ठरले आहेत बुद्धिबळ खेळाडू. तर आणि अवॉर्डचं नाव लक्षात ठेवायचं SJFI गोल्ड मेडल. आता याच्याविषयी अधिक माहिती आपण पुढे बघू. तर SJFI गोल्ड मेडल 2026 हे विश्वनाथन आनंद यांना मिळालं आहे. तर विश्वनाथन आनंद जे आहे भारताचे पहिले ग्रँडमास्टर आहेत. ते 5 वेळा विश्वविजेते आहेत आणि त्यांना जो हा पुरस्कार आहे हा चेन्नई येथे देण्यात आला. आणि कोणाकडून देण्यात आला? तर कृष्णमचारी श्रीकांत हे जे माजी क्रिकेटपटू आहेत त्यांच्याकडून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. आणि हे जे अवॉर्ड आहे SJFI गोल्ड मेडल हे अवॉर्ड प्राप्त करणारे हे 6वे खेळाडू आहेत विश्वनाथन आनंद. तर यापूर्वी कोणाकोणाला हे अवॉर्ड मिळाला आहे? हा अवॉर्ड मिळाला आहे आपण बघू. सुनील गावस्कर यांना हा अवॉर्ड मिळाला आहे. विजय अमृतराज, प्रकाश पादुकोण, PT उषा, मिल्खा सिंग यांना मरणोत्तर हा पुरस्कार मिळाला आहे. आणि SJFI जे आहे स्पोर्ट्स जर्नलिस्ट फेडरेशन ऑफ इंडिया आहे. तर याच्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला ह्या खेळाडूंचे नाव लक्षात ठेवायचे आहेत. आधी कोणाला हा पुरस्कार मिळाला हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे, आणि कोणाच्या हस्ते मिळाला हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे. तर हे सगळे पॉईंट्स आपल्याला परीक्षेत लक्षात ठेवायचे आहेत. पुढील प्रश्न बघू. इंटेलिजन्स ब्युरोचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे महेश दीक्षित. महेश दीक्षित हे याचं योग्य उत्तर आहे. तर हे जे महेश दीक्षित आहे हे 1993 बॅचचे IPS अधिकारी आहेत आणि सध्या ते IB मध्ये स्पेशल डायरेक्टर म्हणून कार्यरत आहे. तर जे महेश दीक्षित हे यांनी तपन कुमार डेका यांची जागा घेतली, त्यांच्या जागेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आणि महेश दीक्षित यांचा कार्यकाळ 2 वर्षाचा. आणि IB म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो ही भारताची प्रमुख गुप्तचर संस्था आहे. तर याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे संस्थेचं नाव इंटेलिजन्स ब्युरो ती काय आहे? तर भारताची प्रमुख अंतर्गत गुप्तचर संस्था आहे IB. तर त्यांचे संचालकचं नाव लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यांनी कोणाची जागा घेतली हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, तपन कुमार डेका, आणि त्यांचा कार्यकाळ 2 वर्षाचा आहे. तर हे महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स मध्ये 27वा सदस्य देश म्हणून कोणता देश सामील झाला आहे? तर याचं उत्तर आहे बांगलादेश. बांगलादेश हे याचं योग्य उत्तर आहे. तर 24 जून 2026 रोजी बांगलादेश हा 27वा सदस्य म्हणून इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स मध्ये सामील झाला. तर हे जे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स जे आहे ह्याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे. आणि याची जी स्थापना म्हणजे स्थापनेविषयी आपण माहिती बघू. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल 2023 मध्ये प्रोजेक्ट टायगरच्या 50 वर्षानिमित्त याची घोषणा केली, म्हणजे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सची. तर हे जे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स जे आहे हे 7 मोठ्या मार्जार प्रजातींच्या संरक्षणासाठी ही संस्था कार्य करते. तर याच्यामध्ये आपण महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचं आहे की बांगलादेश हा सामील झाला. बांगलादेशचं नाव, कोणता देश सामील झाला, देशाचं नाव लक्षात ठेवायचं आहे. आणि बांगलादेश हा कितवा सदस्य आहे हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे. 27वा सदस्य आहे. आणि हे जे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स याचं मुख्यालय आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. तर हे महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. डिजिटल अरेस्ट फसवणुकीविरुद्ध CBIने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? तर याचं उत्तर आहे ऑपरेशन चक्र 6. ऑपरेशन चक्र 6 हे
ऑपरेशन सुरू केले आहे. तर हे जे ऑपरेशन चक्र 6 आहे हे 25 जून 2026 रोजी सुरू करण्यात आले. तर डिजिटल अरेस्ट फसवणुकीच्या जाळ्यांचा पर्दाफाश करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. तर या अंतर्गत या ऑपरेशन अंतर्गत 16 राज्यामध्ये छापेमारी करण्यात आली आणि यामध्ये आरोपी पोलीस किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासून फसवणूक करत होते. त्यामुळे ऑपरेशन सुरू करण्यात आले. तर याच्यामध्ये आपल्याला ऑपरेशनचे नाव लक्षात ठेवायचे आहे. डिजिटल अरेस्ट 6 हे ऑपरेशनचे नाव लक्षात ठेवायचे. कोणी सुरू केले आहे हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे. हे सीबीआयने सुरू केले आहे आणि डिजिटल अरेस्ट फसवणुकीविरुद्ध हे ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. तर हे 3 महत्त्वाचे पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने प्रवाशांच्या आरोग्य देखरेखीसाठी कोणते नवीन पोर्टल लॉन्च केले आहे? तर याचं उत्तर आहे एअर सुविधा 2.0. एअर सुविधा 2.0. तर इबोला रोगाच्या पार्श्वभूमीवर हे नवीन पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे. तर यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांना प्रवासाच्या मागील 21 दिवसांचा इतिहास ऑनलाईन सादर करावा लागेल. तर प्रवासी आगमनाच्या 24 तास आधी हे SDF म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरू शकतात. तर यामुळे विमानतळावरील आरोग्य तपासणी सुलभ होईल. तर याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचा जो पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की हे जे पोर्टल लॉन्च केले आहे या पोर्टलचे नाव लक्षात ठेवायचे एअर सुविधा 2.0. हे कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे? नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सुरू केले आहे. हा दुसरा पॉईंट. आणि कशासाठी सुरू केले आहे? तर इबोला रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरू केले आहे. हे 3 पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. तर मित्रांनो हे होते आजचे प्रश्न. तुम्हाला आजचे प्रश्न कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कमेंटमध्ये या पण प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स मध्ये नुकताच बांगलादेश हा सदस्य सामील झाला. तर तो कितवा सदस्य होता? आपल्याला त्याचं नाव त्याची संख्या कमेंटमध्ये लिहायची आहे. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच दर्जेदार चालू घडामोडींसाठी आजच MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.